पार पडतायत त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये ही एक लोकशाही आहे. मला ऐकू येतंय. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असतो आणि भारत ही एक सशक्त लोकशाही आहे आणि त्याच्यात प्रत्येकाने आपलं मत मांडायचा त्याला अधिकार संविधानाने दिलेला आहे. त्याच्यामुळे तो आपण सगळ्यांनी ऐकून घ्यायचा असतो आणि त्याच्यावर चर्चा होत असते समाजात. मी ट्विट नाही काय, कुठला ट्विट? तुम्ही जे स्टेटस ठेवलं ना, डोळ्यासमोर शब्द नाही वापरलेला. वाचन आहे. एक मिनिट, जे स्टेटस ठेवले हे घ्या कोणाचा तरी पण आहे. त्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा चर्चा सुरू झाली. तुम्ही म्हणताय की सहन करायला नेमकं काय? आणि मी म्हणत नाहीये. माझ्या आईने मला जो सल्ला दिला तो काल मला विमानात बसवल्यावर आठवला. तो मी ट्विट केला. आम्ही मी व्हॉट्सअपवर माझा पर्सनल स्टॅटस येतो. एका सशक्त लोकशाहीमध्ये स्वतःचं मत मांडणं ह्याच्यात गैर काय? आणि एक भावना असते. वर्धापन दिनाच्या पहिल्या दिवशी आल्याने काही जो वर्धापन दिन साजरा होतोय, खरं तर 2 वर्धापन दिन साजरे होत आहेत. पुढच्या वर्षीचा वर्धापन दिन आम्हाला राष्ट्रवादीचा एकत्रित बघायला मिळेल अशी अपेक्षा. तुमची अपेक्षा असतील तर मी माझ्या जे वरिष्ठ आहेत त्यांना कळवीन. कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. आमदार जे आहेत ते बोलताना पाहायला मिळतात. प्रदेश अध्यक्षांकडे आमदारांनी 4 आमदारांनी जे आहे ते पत्र देखील दिलेलं आहे. 4 आमदार म्हणतायत की एकत्र गेल्या 26 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या नेत्या, पदाधिकारी, कार्यकर्ते ही संघटना आहे, ही संघटना आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले 26 वर्ष कार्यरत आहे. 26 वर्षात प्रत्येकाचं खूप मोठं योगदान आहे. दिस इज टीम वर्क. कोणी व्यक्ती एक सगळं करू शकत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे, मोठं टीम वर्क आहे. आज मला आवर्जून कैलासवासी RR पाटलांची आठवण येते. अनेक असे लोक असतील जे पक्षाचे अध्यक्ष राहिले, या पक्षात आज ते आहेत नाहीयेत. मेरे लिए त्या गोष्टी आज काही काढायच्या नाहीत. प्रत्येकाचं योगदान आहे, त्याच्या कष्टाचा मान सन्मान झाला पाहिजे या मताची मी आहे. अनेकांची इच्छा अशीच आहे की 10 जूनला निर्णय होईल, म्हणजे 10 जूनला मोठी बातमी समोर येईल असं वाटत होतं. अनेकांची इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे, अनेक आमदारांनी देखील बोलून दाखवले. तुम्हाला काय वाटतं? साहेबांनी यापूर्वी सांगितलं की काही निर्णय घेतले याबाबत. निर्णय घेण्याचे अधिकार आता ताईंकडे आहेत. मी निर्णय प्रक्रियेमध्ये नाही असं साहेब म्हणाले होते. मला असं वाटतं की ज्या काही भावना असतील त्या पक्षाच्या मीटिंग्समध्ये होत राहतात. त्यामुळे मी केलं तर 14-15 दिवस नाहीये. तुम्हाला माहिती आहे, ऑपरेशन सिंदूरसाठी पहिलं ब्रीफिंगसाठी मी दिल्लीला गेले आणि तिथून सलग 11 दिवस मी देशाच्या बाहेर ऑपरेशन सिंदूरसाठी होते. परत आले 2 दिवस मतदारसंघात झालेल्या आपला जो पाऊस आला, पुरासारखी परिस्थिती झाली, त्याची सगळ्याची पाहणी करण्यात 2 दिवस गेले आणि कलेक्टरांकडे फॉलोअप. ते नाही झालं की सिलेक्ट कमिटी इन्कम टॅक्सचं बिल आणायचंय, कारण का ते 1 जुलैच्या आधी इन्कम टॅक्सचं बिल आलं नाही तर ते इम्प्लिमेंट होणार नाही. त्याच्यामुळे कालचा माझा पुरा दिवस गेला. मी काल रात्री उशिरा इन्कम टॅक्सचं बिल करून इथे आले. हा कार्यक्रम करून मी 5:15 वाजताच निघणार आहे कार्यक्रमातून, कारण का आज 7 वाजता माननीय प्रधानमंत्र्यांनी आमच्या सगळ्यांचं डीब्रीफिंगसाठी बोलवलंय 7 वाजता. कारण ह्या सगळ्या दौऱ्यामध्ये काय फीडबॅक देशातून आलेला आहे त्याचं एक डीब्रीफिंग ऑलरेडी डॉक्टर जयशंकरजींना झालेलं आहे. आणि त्यानंतर आज माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांना जे खासदार या ऑपरेशन सिंदूरच्या ग्रुप 7 जे 7 ग्रुप गेले होते त्या सगळ्यासाठी आम्हाला आज 7 वाजता बोलवलंय. त्याच्यामुळे मी पक्षाचा कार्यक्रम करून लगेच 1:15 वाजता निघणार आहे कार्यक्रमातूनच. त्याच्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये गेल्या 15-16 दिवसामध्ये ना संघटनेशी कुणाशी बोलायला, ना घरात कुणाला, ना नवरा ना मुलं कुणाशीच बोलायला गेल्या 15 दिवसात खरंच वेळ नाही. पण ज्या 4-5 आमदारांची जी भूमिका आहे ताई, हा काळा दिवस आहे. वर्धापन दिन म्हणजे ओबीसी समाजासाठी काळा दिवस. नाही, लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. लोकशाहीत लोक मांडत असतात. जे 4-5 आमदार आहेत त्यांची भूमिका पार पडली वर्धापन दिनाने. कोणी? दादाजी पवार. हा, 26 वर्ष अनेक वर्धापन दिनाची नियोजनाची कार्यक्रम असतील. आज आठवण येते दादाची आठवण रोजच येते. सगळ्याच भावांची. मला 6 भाऊ आहेत, त्यांची सगळ्यांची आठवण रोज येते. दादांना फोन करणार का शुभेच्छा द्यायला ताई?
माझं सगळ्यांचीच बोलणं होत असतं. कारण का नाही सगळ्या शुभेच्छा, भाऊबीजेच्या, दिवाळीच्या, वाढदिवसाच्या, वर्धापन दिनाच्या, इंडिपेंडन्स डेच्या, रिपब्लिक डेच्या सगळ्या शुभेच्छा मी सगळ्यांना देते. काल मुंबईमध्ये रेल्वेचे रेल्वेचे एक्सपर्ट इथे ते रेल्वे कमिटीवर आहे, त्यांना विचारा.